नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. पण मी मात्र आनंदात नाही, कारण तुम्ही फक्त माझ्या गार्डनची अवस्था बघा. काय माहिती आहे का, दिवसभर पावसाची वाट बघितली, कारण भरपूर उकळत आहे आणि हवामान खात्यानं सांगितलं होतं की आज पाऊस येईल म्हणून. आणि त्यामुळे असं वाटत होतं की एक पाऊस येऊन गेला की वातावरण कसं जरा थंड होतं. दिवसभर पाऊस आला नाही, पण रात्री असा काही पाऊस आला, त्यासोबत हवा, वादळ आणि म्हणजे विचारूच नका. आणि त्यामुळे माझ्या गार्डनची पुरे वाट लागली. किती सारे प्लांटर्स असे पडलेत, काही तर अगदी मुळासकट जे आहेत म्हणजे वेगळे झाले प्लांटरपासनं. आणि काहींची अवस्था ही अशी झाली. काही तर म्हणजे मी व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी बऱ्यापैकी प्लांटर उचलून ठेवले होते, कारण माझ्या प्लांटची तशी अवस्था बघून मोबाईल हातात घ्यायची ही माझी हिंमत झाली नाही. आणि पूर्ण गार्डनमध्ये फ्लोअरवर मातीच माती दिसेल तुम्हाला. काही तर प्लांटरमधली सांडलेली आहे, तर बाकी जी दिसते ना तुम्हाला ही सर्व राख आहे, जी आमच्या थर्मल पॉवर स्टेशनमधनं उडून आलेली आहे. इथे सुद्धा काही प्लांटर्स पडले होते आणि ही अशी काहीशी अवस्था माझ्या घराची झालेली. पण ती आवरायला माझ्याकडे म्हणजे काहीच वेळ नव्हता. फक्त घरं तेवढी आवरली मी आणि झाडून काढली, घरं पुसली आणि लगेच स्वयंपाक वगैरे सर्व आटपून मी आले अकोल्याला. कारण आज आरोहीच्या आणि पिहूच्या स्कूलमध्ये पेपर दाखवणार होते, त्यामुळे सकाळी म्हणजे 8:30पर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं. तुम्ही विचार करू शकता मी कसं घर आवरलं असेल, कसं मुलांचं आवरलं असेल, त्यात स्वयंपाक वगैरे सर्व ते काम केलं. त्यानंतर ना आरोहीच्या पप्पांच्या पायाला मी सांगितलं जसं प्लांटर पडलं होतं, टाके पडलेले आहेत, सो तेही काढायचे होते. पण तिथे अपॉइंटमेंट म्हणजे जरा लेट होती, म्हणजे 1:30 ते 2 वाजताची होती. त्यामुळे मग आता टाईमपास करायचा होता म्हणून आलो झुडिओला. आणि आज आरोहीच्या पप्पांनी म्हणजे असे हात मोकळे केलेले होते, घे स्नेहा तुला पाहिजे ते घे. कारण तुम्ही बघितलं वाढदिवसाला वगैरे मी काहीही घेतलं नव्हतं, सो त्यांचं चाललेलं होतं तुला जे पाहिजे ते घे. पण तुम्ही म्हणजे स्वतःच्या बाबतीत एक गोष्ट नोटीस केली असेल बघा, किंवा तुम्ही या गोष्टीशी नक्की रिलेट कराल. जेव्हा आपल्याला काही घ्यायचं नसतं ना, तेव्हा आपल्याला भरपूर वस्तू, भरपूर कपडे म्हणा किंवा इतर कोणतीही गोष्ट त्या आवडतात. म्हणजे असं वाटतं किती छान आहे, किती छान आहे, पण जाऊ दे आता आपल्याला घ्यायचं नाही, किंवा घरचे घेऊन द्यायला तयार नसतात. पण जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं तेव्हा मात्र आपल्याला एकही म्हणजे वस्तू आवडत नाही किंवा ड्रेस आवडत नाही. तसंच काहीसं माझं झालं होतं आणि आरोहीच्या पप्पांचं होतं. आता मी इथे निवांत बसलेलं आहे, तुला जितके म्हणजे कपडे शोधायचे ते शोध, जितके ट्राय करायचे ते कर, मला दाखव, मी तुला सजेस्ट करतो आणि 2-3 ड्रेस तू घेऊन घे. आणि आरोहीलाही तसंच, कारण मेमध्ये आरोहीचा वाढदिवस आहे, सो तिलाही तिच्या पप्पांनी परमिशन दिलेली, जे पाहिजे ते इथेच घेऊन घे, म्हणजे नंतर म्हणजे उन्हात फिरायचं आपल्याला काम नाही पडणार. सो त्यामुळे आरोही असा माझा हात धरून मम्मा इकडे चल, मम्मा तिकडे कर चल अशी पळवत होती. आणि पिहू होता त्याच्या पप्पांच्या मागे. त्याने तर भरपूर ड्रेस म्हणजे ट्राय करून बघितलेत, पण खरं सांगू का इतके छान दिसत होते, पण त्याच्या मापाचे परफेक्ट मिळत नव्हते. आरूला ना ते कोरियन स्टाईल टी शर्ट किंवा शर्ट वगैरे आवडत होते, पण ते प्युअर कॉटन होते आणि ते इतके क्रॉप होते ना की 1-2 धुण्यात ते आणखी वर गेले असते. त्यामुळे ते मी तिला घेऊ दिले नाहीत. मीही भरपूर गोष्टी म्हणजे भरपूर ड्रेसेस बघितलेत आणि त्यातले काही ट्रायही केले. आता एक एक दाखवते तुम्हाला. हा जो पिंक कलरचा दिसतोय हा कुर्ता आहे फक्त, आणि हा इतका छान होता. कलर खूप गोड, कापड त्याहून गोड, आणि त्यावर ना व्हाईट कलरची रबर प्रिंट होती. आता इथे भरपूर लाईट असतात तुम्हाला माहीत आहे, त्यामुळे तो व्यवस्थित दिसत नाही, पण खूप गोड कलर होता. पण तसा सेम कलर मी मिंत्रावरनं मागवलेला आहे, लवकरच येईल, तो दाखवेल तुम्हाला. त्यानंतर मी हा एक ड्रेस बघितला, खूप आवडला मला. त्याचा फ्रिल जो आहे, घेर जो आहे खूप मस्त होता, आणि बीचवर फिरायला जायचं असेल किंवा असंही घालायला खूप सुंदर होता तो. पण त्याचा नेक इतका मोठा होता की तो मी घेऊ शकले नाही. आणि त्यानंतर हा एक आवडला, पण याची फिटिंग येत नव्हती, आणि हे दोन्ही ड्रेस स्मॉल साईजमध्ये असूनसुद्धा मला येत नव्हते. त्यामुळे ना डोक्याचा भुगा झाला होता असं म्हटलं तरी चालेल. जे आवडले ते साईजला येत नव्हते, आणि काहींचे गळे खूप मोठे होते आणि भरपूर प्रॉब्लेम. त्यामुळे इतकं म्हणजे आरोहीच्या पप्पाने हात मोकळे केलेले असताना इव्हन एक छोटासा साधासा टॉपही आम्ही घेऊ शकलो नाही दोघी मायले की, आणि जे आहे तशाच बाहेर आलो.
हॉस्पिटलमध्ये आल्यानंतरही म्हणजे त्यांनी 1:30 ते 2 दरम्यान या असं सांगितलं असतानाही आम्ही 2ला आलो तरीसुद्धा 1 तास आम्हाला बसावं लागलं. त्यानंतर फायनली आरोहीच्या पप्पांना आत नेल्या गेलं आणि त्यांचे टाके काढले गेलेत. आणि हे दोघं भाऊ तिथे बघून त्यांना ना चिडवत होते अक्षरशः, माहीत आहे का. टाके काढताना बऱ्यापैकी त्रास झाला त्यांना. सो थोड्या वेळ आणखी तिथेच बसलो आम्ही. सरांकडनं पेन किलर वगैरे घेतल्या आणि त्यानंतर लगेच जे आहे घरी निघून आलो. ॲक्च्युली आज पिलूच्या आणि आरोहीच्या स्कूलमध्ये पेपर शो करणार होते. रिझल्ट आधी बाकी आहे, पण आधी पेपर वगैरे दाखवतात त्यासाठी गेले होते. आणि जसं मी यापूर्वीही सांगितलेलं आहे, आरोहीची आणि पिलूची स्कूल आणि डीमार्ट हे एकच एरियामध्ये येतं. जरा लांब आहे पण म्हणजे जवळजवळ काय बोलते मी, तेच समजून घ्या तुम्ही. सो ज्या दिवशी आम्ही डीमार्टला गेलो होतो ना, त्या दिवशी आरोही आमच्यासोबत नव्हती. आणि मग घरी आल्यावर तिचं सतत चाललेलं, तुम्ही जाऊन आले, तुम्ही फिरून आले, तुम्ही सॉफ्टी खाल्ली, मला नेलं नाही वगैरे वगैरे. आणि ते आज म्हणजे तिचं लक्षही नव्हतं, पण आरोहीच्या पप्पाच्या डोक्यात होतं ते. सो बोलले, अरे तू त्या दिवशी आले नव्हते ना, चला आता तुला काय पाहिजे ते तू घेऊन ये. खरं सांगू का, तिने काहीच घेतलं नाही. आणि आम्हीच दोघं मायलेकांनी पुन्हा जी आहे विनाकारांची शॉपिंग केली. काय काय घेतलं ते दाखवते. ही बॉटल पिलूनी घेतली, स्पोर्ट बॉटल आहे, खेळायला जाण्यासाठी लागते त्याला असं जे आहे तो म्हणत होता. त्यानंतर ॲल्युमिनियम फॉईल घेतली आणि सोबतच त्या दिवशी 3 वाट्या आणल्यात ना, त्यातल्याच 3 वाट्या अगेन घेऊन आले मी. मला 6चा सेट हवाच होता, तेव्हाच त्यांना म्हटलं होतं. तर ते बोलले, अगं बाई फुटतात ते, नंतर घेशील. बरं 3 आता घे, पुढल्या वेळेस 3 घेशील. आता पुढल्या वेळेस त्यांनीच 2 दिवसानंतर केलं तर माझी काही चुकी आहे का त्यामध्ये. पुढल्या वेळेस म्हटलं म्हणून पुढल्या वेळेस मी 3 वाट्या घेऊन आली. सो 6 वाट्यांचा सेट माझा तयार झाला. त्यानंतर तिथे मला ही डिश दिसली आणि मला इतकी आवडली की काय सांगू. अगेन आणि फक्त 50 रुपीजला होती. अगेन मी विचार केला की 6 घेते म्हणजे आपला छानसा डिनर सेट तयार होईल. सो आरोहीचे पप्पा बोलले पुन्हा तेच की हे फुटते, घेऊ नको वगैरे वगैरे. आणि तिथेच मग त्यांनी मला एक चॅलेंज दिलं, ही डिश फक्त 1 महिना टिकवून दाखव, मग मी तुला 6 डिश घेऊन देतो. आता 1 महिना ही डिश टिकवणं हे माझं मिशन आहे. आणि माझ्यासाठी ती गोष्ट कठीण म्हणजे बिलकुलच नाही, कारण मी बऱ्यापैकी व्यवस्थित जी आहे वस्तू हँडल करते. सो मला माहीत आहे 1 महिना काय 6 महिनाही या डिशला काहीच होणार नाही. आता ह्या 6 डिश मला हव्या होत्या, पण त्या काही त्यांनी घेऊन दिल्या नाहीत आणि मीही फारसा फोर्स केला नाही. कारण मला ना म्हणजे अशा डिश आवडतात फार, पण मग पुन्हा त्या घेतल्या की ठेवायचा कुठं हा प्रश्न असतो. आणि माझ्याकडे डिनर सेट विचाराल तर स्टीलचे 2 डिनर सेट आहेत. एक यूजमध्ये आहे, त्यामध्ये म्हणजे मोठे जे ताटं असतात ते 6, त्यानंतर वाट्या 12, प्लेट्स त्या छोट्या प्लेट असतात त्या 6 ग्लास 12 चम्मच असा एक सेट जो मी यूज करते आहे, म्हणजे लग्नातलाच आहे. आणि सेम तसाच एक सेट माझ्या ठेवणीत आहे, तोही लग्नात गिफ्ट आलेलाच आहे. त्यामुळे मी कधीच म्हणजे एक्स्ट्राचा डिनर सेट किंवा एखादा डिझायनर डिनर सेट आपल्याकडे असावा वगैरे असं कधी माझ्या मनात आलं नाही. की तसंही आम्ही काही एवढे हायफाय सोसायटीत राहत नाही किंवा असे हायफाय म्हणजे गेस्ट आमच्याकडे काही येत नाही. त्यामुळे आमचे गेस्टही आमच्या स्टीलच्या ताटातच आवडीने खातात. सो त्यामुळे कधी असा विचार केला नाही हे घेऊन यावं म्हणून. पण आता ना म्हणजे मला छान वाटतं, मला फार आवडतात अशा डिश. आणि आता असतं ना, आपण जसं जसं पाहतो ना तसं तसं आपल्या डोक्यात एक एक नवीन विचार येतात की मला असं घर सजवायचं, ह्या गोष्टी माझ्याकडे हव्यात वगैरे वगैरे. माझ्या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्या म्हणजे मागितल्या तर मिळूही शकतात, नाही जास्त क्वांटिटीमध्ये तरी 2-2, 3-3 तरी मिळतील. पण पुन्हा तोच प्रश्न, ठेवायचा कुठे. आणि जर ट्रान्सफर झाली की पुन्हा त्यांचं टेन्शन असतंच. सो म्हणून पण तरी जाऊ द्या, 1 प्लेट मिळाली ना. आणि ही प्लेट मला यासाठी हवी होती कारण बऱ्याचदा छान छान डिश, छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत असते. ते एक्झिक्यूट करताना स्टीलच्या म्हणजे डिशमध्ये इतक्यासे व्यवस्थित दिसत नाही. यामध्ये मस्त जे आहेत म्हणजे दाखवता येतात. आणि ही डिश 1 महिना चालवून दाखव, हे आरोहीच्या पप्पांनी मला चॅलेंज द्यायचं आणखीही एक कारण आहे. ते म्हणजे अशा ह्या 6 डिश माझ्याकडे होत्या आणि त्यातली ही आता लास्ट होती जी सकाळी आरोहीने फोडली. आणि ह्या खूप पातळ होत्या बघा, तुम्हाला दाखवते मी, म्हणजे अतिशय पातळ. आणि अशा खाली एकदा जरी पडल्या ना ह्या तर लगेच तुटायच्या अशा होत्या. सो त्यामुळे त्यांनी ते मला चॅलेंज दिलं आहे. आता ही डिश जरी तुटली असेल तरी पण अशी मी ही चिपकवू शकते. आणि सर्विंगसाठी मी जरी हिला यूज करू शकत नसले, मस्त काहीतरी डेकोर आयटम मी
यापासून बनवू शकते. डेकोर आयटम मीच वॉल हँगिंग वगैरे बनवते. म्हणजे इथे फ्रीजवर ठेवून दिलं. म्हटलं ठेवते काही दिवस. आता लगेच बनवायला काही मी जात नसते. विचार करावा लागतो नाही का, विचार करावा लागतो. कशी बनवायची, कोणती डिझाईन, कशापासून बनवायची, बऱ्याचशा गोष्टी. सो आता ते सुचायला किती दिवस लागतात माहीत नाही मला. जेव्हा काहीतरी छानशी आयडिया येईल तेव्हा जे आहे ते DIY तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. चला आता भरपूर कामं आहेत. सकाळी 8 वाजता घरातून मी निघाले होते, कारण 9 ते 9:30 पिहूचा पेपर शोईंगचा टाईम होता आणि आरूचा 9:30 ते 10 होता. त्यामुळे फक्त स्वयंपाक केला होता, भांडी तेवढी नसली होती. पण गार्डन आणि ड्राय बाल्कनीची हालत तुम्हाला दाखवली होती मी. झाडून मी काढलं होतं, व्यवस्थित घर पुसलं होतं, पण त्या दोन्ही गॅलरीज मी पुसल्या नव्हत्या, कारण त्या पुसायच्या कंडिशनमध्येच नव्हत्या. 3-3दा झाडूनही इतकी बारीक राख आलेली होती की काय सांगू. शक्यच नव्हतं ते पुसणं. 3-3दा जरी पुसलं असतं ना तरी तसंच झालं असतं. म्हणून आता चला, ती जी गार्डन आहे, ती जी गॅलरी आहे ती इझिली जी आहे क्लीन होते. झाडं कमी आहेत ती क्लीन करते आणि त्यानंतर गार्डन क्लीन करते. आज मस्त धुवूनच काढते त्याला, म्हणजे माझे झाडंही फ्रेश होतील आणि पूर्ण गार्डनही मला पाहिजे तसं क्लीन होऊन जाईल. या महिन्यात माहिती आहे का, मी बऱ्याचशा किचनसाठीच्या वस्तू मागवल्यात, म्हणजे ऑनलाईनच. काही म्हणजे डिमांडमधून नाही घेऊन आली, त्या दाखवल्याच तुम्हाला. आणि 3 गोष्टी ज्या आहेत मी ऑनलाईन बोलवल्यात. एक त्यातली दाखवून झाली, जे डिफ्युजर होतं ते मी कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं. त्याआधी एक वस्तू मला रिसीव झालेली आहे, पण त्यावर म्हणजे छोटी नाही म्हणता येईल, चांगली मोठी, एवढी मोठी क्रॅक आहे आणि काचेची आहे ती वस्तू. त्यामुळे ती मी एक्सचेंजला टाकलेली आहे. मस्त आहे, बरीच युजफुल असणार आहे ती आणि युनिक आहे खरं तर. पण काय प्रॉब्लेम झाला, ती क्रॅक असल्यामुळे मी तुम्हाला काही दाखवली नाही. एक्सचेंज होऊन आता कशी येते, काय येते पाहते आणि त्यानंतर तुमच्यासोबत ते शेअर करेल. पण आज पुन्हा एक जे आहे वस्तू आलेली आहे, दाखवते आधी. आरोहीने ऑलरेडी ओपन करून बघितलं आहे तिला. खूप जास्त घाई असते माहिती आहे का आमच्याकडे. काहीही बोलवा, त्यांच्या कामाचं असो की नसो. आणि ही आहे ती वस्तू, आता पाहून लक्षात आलंच असेल तुमच्या. हे आहे ड्रायफ्रूट कटर. बरेच दिवसापासून मला हवं होतं, पण असं वाटायचं जाऊ दे, आपल्या सुरीने जे आहे काम भागतं, कशाला बोलवायचं. पण होतं काय, उन्हाळ्यात बऱ्याचशा गोष्टी बनवायच्या असतात, स्पेशली आईस्क्रीम वगैरे, आणि ड्रायफ्रूट बऱ्यापैकी यूज होत असतं त्यामध्ये. आणि सुरीने कितीही कट करतो म्हटलं ना, पाहिजे तितकं बारीक ते होत नाही. त्यामुळे मी हे ड्रायफ्रूट कटर मागवलं आणि खूप मस्त काम करतं हे. मी क्वालिटी तरी छान आहे, प्लास्टिकची पण क्वालिटी छान आहे आणि हे पण प्लास्टिकच आहे. जरी म्हणजे ट्रान्सपरंट असलं तरी पण युजफुल भरपूर आहे. सो तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हे मागवू शकता. मी मिशोवरनं मागवलेलं आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि प्रोडक्ट जे आहे टॅगही करते. तुम्हाला जिथनं परवडेल किंवा जिथनं सोपं वाटेल तिथनं तुम्ही घेऊ शकता. सो मस्त आहे, कलरही बघा काय मस्त गोड आहे. काही नाही, फक्त ड्रायफ्रूट टाकून असं जे आहे हे फिरवायचं असतं. आणि याला एक गोष्ट छान झाली, याला ही कॅप आली, त्यामुळे आपल्याला म्हणजे वाटी प्लेट वगैरे घ्यायची गरज नाही. ड्रायफ्रूट जेव्हा कट करतो ते यामध्ये साठवल्या जातात. सो हे प्रोडक्ट होतं जे मला तुम्हाला दाखवायचं होतं. चला आता गार्डन क्लीन करायचं आहे, तेही करते. आणि आणखी एक गोष्ट, फायनली पिहू गेला आहे मामाकडे विदाऊट कपड्यांचा. मी म्हणजे मार्केटमध्ये होतो ना तेव्हा त्याचं म्हणणं नाही मला जायचंच आज, आणि आम्ही एकही ड्रेस सोबत नेलेला वगैरे नव्हता, कारण तसं ठरलेलंच नव्हतं. पण तो इतका हट्ट करायला लागला की आरुचे पप्पा बोलले जाऊ दे, त्याला मागून आपण कपडे वगैरे जे आहेत पाठवून देऊ. आता तरी मस्त वाटतंय आम्हाला, काही टेन्शन नाही. इतकं शांत आहे माझं घर की काय सांगू. आता बरं वाटतंय. आता थोड्या वेळानं माहीत नाही करमेल नाही करमेल, मला तरी करमते, याला माहीत नाही. माहीत आहे का, आली तेव्हाची मी नुसतं टाईमपास करते आहे. ते डीमार्टमधनं ज्या गोष्टी आणल्या त्या तुम्हाला दाखवल्या, त्यानंतर क्लीन करून ठेवल्या. त्यानंतर हे जे आत्ताच नुकतंच पार्सल आलं होतं, म्हटलं दाखवून देते. एकदा ठेवून दिलं ना मग ठेवून दिल्या जातं, लक्ष काही राहत नाही. आणि चला फायनली आता हे सर्व क्लीन करायचं आहे मला. माहीत आहे का, जी ड्राय बाल्कनी आहे ती इझिली क्लीन होते. तिचा उतार वगैरे व्यवस्थित काढलेला आहे आणि सोबत प्लांटर्स कमी आहे, त्यामुळे सरकवू दे, हे करू दे, ते करू दे, तामझाम करावा लागत नाही. पाणी टाकलं की भरभर जे आहे क्लीन होऊन जाते. पण ही बाल्कनी क्लीन करायची म्हटलं की मला डोकंदुखीच असते, कारण उतारच व्यवस्थित काढलेला नाही. म्हटलं चला आता मेहनत करायचीच आहे, तर माझे झाडंही मस्त धुवून काढते. नाहीतर पाणी व्यवस्थित जात नाही, म्हणून झाडं मस्त अशी कधी धुतल्या जात नाहीत. स्प्रे बॉटलने तेवढ्यापुरतं फक्त पाणी स्प्रे करत असते मी. पण आज आतून बाहेरून वरून खालून प्लांट्स इतके मस्त धुतलेत, त्यासोबत प्लांटरही क्लीन केले आणि किती छान दिसते बघा आता गार्डन.
तुम्हीही माझ्यासारख्या कंज्यूस गार्डनर असाल तर तुम्हाला एक छोटीशी फ्रीची टिप देते बघा. काही प्लांट्स असे असतात म्हणजे ज्याचे कंद असतात बघा, आणि ते ना बऱ्यापैकी ऊन जास्त झालं किंवा पाणी कमी पडलं जास्त झालं तरीसुद्धा ते प्लांट्स जातात. सो अशा वेळेस ना लगेच ती कुंडी रिकामी करून किंवा त्यामध्ये दुसरं प्लांट लावायची घाई कधीच करायची नाही. हे बघा, हे जे माझं प्लांटर आहे ना हे पूर्ण रिकामं झालं होतं. यामध्ये एकही प्लांट काहीच नव्हतं. आणि बऱ्याचदा मला आरोहीचे पप्पा बोललेही, हे इतकं मोठं प्लांटर इतकं सुंदरही आहे बघा, कलर वगैरे केलेला आहे. आता मी हे वॉश करत होते आणि वॉश करता करता मला आठवलं, म्हणून जे आहे मध्येच मी म्हणजे सांगते तुम्हाला. सो जे कंदाचे प्लांट असतात ना, सो ते ना तसेच राहू द्या काही दिवस, कंटिन्यू त्याला पाणी देत राहा. जे प्लांट गेलेलं असतं ना ते आपोआप पुन्हा येतं. माझा हा खूपदा अनुभव घेतला आहे मी याचा. माझं हे जे प्लांट दिसतंय तुम्हाला हे पूर्णतः गेलं होतं, एकही पान नव्हतं. 15 दिवस फक्त मी धीर धरला, त्याला सतत पाणी देत राहिले आणि बघा किती छान जे आहे पुन्हा खालनं पानं यायला सुरुवात झालेली आहे आणि लगेच हे भुसी झालेलं ही तुम्हाला दिसेल. पुढे जे कंदापासून प्लांट ग्रो होतात ना ते कधीच काढून फेकायची घाई करू नका, तसेच राहू द्या काही दिवस. चला आता, गार्डन तर मस्त दिसतोय माझं. आज ना आमच्या गावची यात्रा होती पारसची. खरं तर जायची इच्छा नव्हती कारण पिहू नव्हता, त्यात आरोहीच्या पप्पाच्या पायामध्ये पेनही होतं. पण आरोही बोलली पप्पा 5-10 मिनिटासाठी तरी चला, तेवढंच मला बरं वाटेल. कारण पिहू नव्हता ना. आरोहीची पहिल्याच दिवशी हालत खराब झाली, करमत नाही मम्मा करमत नाही तिचं चाललेलं. सो हे जे दिसतंय आमच्या गावातलं बापजी महाराजांचं प्रसिद्ध असं मंदिर आहे आणि तिथेच ही यात्रा भरत असते. सो यात्रेतली खरी मजा म्हणजे खाण्यापिण्याची असते. तो सर्वात आधी तर मस्त रेवड्या फुटाणे वगैरे घेतले, त्यानंतर ज्वेलरी भरपूर बघितली. पण इतकी प्रचंड गर्दी होती की काय सांगू, काहीच म्हणजे कुठेच नंबर लागत नव्हता. प्रत्येक ठिकाणी मागे 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 राहावं लागत होतं. त्यात आरोहीच्या पप्पाच्या पायाला काही म्हणजे इजा नको व्हायला, कुणाचा पाय नको पडायला, म्हणून मी जास्तच मागे राहत होती किंवा त्यांना खूप कुठेतरी उभं करूनही मला फिरता येत नव्हतं कारण प्रचंड गर्दी होती. त्यानंतर हे एक महत्त्वाचं मला घ्यायचं होतं, म्हणजे घ्यायचं नव्हतं पण दिसलं तर घ्यायची इच्छा झाली. सो एक भांडं घेतलं, तुम्हाला घरी गेल्यावर दाखवते. झोपाळ्यावर म्हणजे खेळायचं होतं खरं, पण इतकी गर्दी होती. सो आरोहीने स्वतःच बोलली मम्मा मला एवढ्या गर्दीत जायचंच नाही, कारण धूळ माती आवाज, DJ लावलेला होता मूर्खासारखा मोठाच्या मोठा, त्यामुळे ना खूप अस्वस्थ होत होतं. त्यामुळे सरळ आम्ही घरी निघून आलो. जसं सांगितलं यात्रेत भरपूर गर्दी होती, पण बाहेरून छान स्टॉल लागलेले होते म्हणजे यात्रेपासून भरपूर दूर. सो तिथे आम्ही दोघी मायलेकींनी भरपेट जे आहे खाल्लं होतं, त्यामुळे दोघींनाही जेवायची नव्हतं. आरूच्या पप्पांनाही खाल्लं होतं, पण त्यांचं असं असतं काहीही खाल्लं तरी त्यांना भाजीपोळी म्हणजे 2 तरी पोळ्या लागतात म्हणजे लागतात. खरं तर या गोष्टीचा खूपदा म्हणजे राग येतो, चिडचिड होते, पण काय करू, पर्याय नसतो. सो तेच माझं इथे चाललेलं होतं आणि आरोहीला पिऊ नसल्यामुळे करमत नव्हतं, त्यामुळे ती माझ्या मागे मागे होती आणि मीही मग तिच्यासोबत गप्पा गोष्टी करत जो आहे माझा स्वयंपाक संपवला. छान वाटतं असं गप्पा गोष्टी करत, पण माहिती आहे का वेळही भरपूर जातो त्यामध्ये. आता स्वयंपाक झाला, आरोहीच्या पप्पांना जेवायला दिलं, त्यानंतर गॅसचा ओटा वगैरे सर्व आवरला आणि आता जे आणलं यात्रेतून ते तर दाखवायचंच राहिलं. सो मी हे जे दिसते तुम्हाला हे फ्राईंग पॅन जे आहे यात्रेतनं घेऊन आले. 300 रुपयाला बोलले ती, पण बार्गनिंग करून करून जे आहे मी फक्त 150ला हे घेऊन आले. सो परवडलं की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. बरं चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.